देखील म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भात खूप पाऊस झाला आणि त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याला जीवदान भेटलं। तसाच आता ह्या 2-4 दिवस म्हणजे 29-30 तारखेला देखील असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि ज्यांनी पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतं। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। त्याच्यानंतर परत एक सांगतो की म्हणजे हे जे आज 27 जूनचा पाऊस मध्ये विदर्भात काही भागात पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं। त्याच्यानंतर मात्र 29 आणि 30 तारखेचा 29 आणि 30 तारखेचा पाऊस तुम्हाला सांगतो इच्छितो सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरकडे देखील असणार आहे म्हणून हे त्यांनी देखील लक्षात यायचं। लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे, धाराशिवकडे असणार आहे, नगर जिल्ह्यात काही राहणार, कडा आष्टी बीडकडं म्हणजे कडा आष्टी पाटोदा तिकडल्या भागात देखील पडणार आहे। त्या शेतकऱ्याचे मला बरेच फोन आले, आमचं सोयाबीन निघालं, कापसं निघालेत आणि पावसाची नितांत गरज आहे। तर त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला 29, 30 आणि 1 तारखेच्या दरम्यान तुमच्या कडा आष्टी बीडकडे देखील पाऊस पडणार म्हणून हे लक्षात यायचं। इकडं पुन्हा त्याच्यानंतर 29, 30 आणि 1 जूनचा पाऊस आटपाडी सांगलीकडे देखील असणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणपट्टीत मात्र सगळीकडेच राहणार आहे। पण राज्यात मात्र सर्वदूर पाऊस नाही पडणार, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे। त्याच्यानंतर काही ठिकाणी ऊन देखील पडेल, कडक ऊन देखील पडेल। त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक आणि नंदुरबारचा हे पाऊस मात्र कायम राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं। पण त्याच्यानंतर 1, 2, 3 जुलैच्या दरम्यान परत काय होणार विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर जिल्हा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, तसंच त्याच्यानंतर अमरावती, त्याच्यानंतर इकडं शेगाव, तसं नंतर घाटाच्या खाली जळगाव ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा तिकडंच पाऊस पडणार म्हणजे 1, 2, 3 जुलैचा। म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूरचा सध्या पाऊस नाही, त्याच्यामुळे तिकडं पडणार हे लक्षात यायचं। विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदल